नमस्कार मित्रांनो, सुनेत्रा पवारांचा शपथविधी बेकायदेशीर, भाजप शिंदे गटात टोकाचे वाद, काय चाललं महाराष्ट्रामध्ये हे आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा दावा वर्धा येथील एका वकिलाने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातून केला. भाजप व शिंदे गटाला टोकाचा वाद रंगला असून मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करणाऱ्या आमदारांचा गोपीचंद्र पडळकरांनी समाचार घेतला. नाशिकमध्ये शिंदे गट आणि भाजपच्या युतीची शक्यता चर्चेत असताना अचानक मनसे व शिंदेत आघाडी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आमदार अमोल मिटकरी यांच्यानंतर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्याला गोपनीयतेची शपथ दिली. याच दरम्यान सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा दावा वर्धा येथील वकील हर्षवर्धन शोभा बाबूराव गोडघाडे यांनी केला आहे. त्या संदर्भात राज्यपालांना पत्र लिहून त्यांनी काही नियमाचा दाखलाही दिला आहे. सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घ्यावी अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे. त्यामुळे आता राज्यपाल नेमकी काय भूमिका घेणार, सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना सत्ताधारी महायुतीतील भाजप व शिंदे गटातील नेत्यांमध्ये वाद उफळून आला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर पळशी येथील जाहीर सभेतून शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहेत. आमच्यासारखे 243 आमदार असल्यामुळेच फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं बाबर म्हणाले. इतक्यावरच न थांबता भाजपसह सगळे पक्ष आपणच चालवतो असं विधान देखील त्यांनी केलं. त्यांच्या या विधानाचा भाजप आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी चांगला समाचार घेतला. आता 7 वर्षापूर्वी तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच राजकारणात आले. मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची तुमची पात्रता आहे का, असा प्रश्न पडळकर यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या या टीकेला आता आमदार बाबर कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पंतप्रधान मोदी 2027च्या जनगणनेत ओबीसीची माहिती घेतली जाणार असल्याची घोषणा करून समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे भंडाऱ्याचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला. प्रत्यक्षात केंद्र सरकारने तयार केलेल्या जनगणनेच्या अधिकृत फॉर्म मॅटर मध्ये इतकं मागासवर्गीय समाजासाठी स्वतंत्र रकानाच नसल्याने भाजपचा खोटेपणा आणि श्रेय देण्याचा प्रयत्न उघडा पडल्याची टीका त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी भाजपने ओबीसींची जनगणना होणार असून स्वतःचेच अभिनंदन करून घेत मोठा गाजावाजा केला होता. मात्र जनगणना संचालकानेच जारी केलेल्या 31 प्रश्नांच्या यादीत कुठेही ओबीसींचा उल्लेख नसल्याचं वाघमारे यांनी म्हटलंय. प्रश्न क्रमांक 12 मध्ये केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असेच पर्याय असल्याने जो समाज या दोन्हीत बसत नाहीत त्याला सरळ इतकं मत ढकलले जाणार आहेत. मग ओबीसीची स्वतंत्र संख्या कशी कळणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. नाशिकमध्ये शिंदे गट आणि भाजपच्या युतीची शक्यता चर्चेत असताना अचानक मनसे व शिंदेत आघाडी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या नव्या युतीचे शिवसेना मनसे आघाडी असे नामकरण करण्यात आले आहे. नाशिक महानगरपालिकेत मनसेचा एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक समितीसह विविध समित्यांमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवलेले पवार सत्ता स्थापनेपूर्वीच शिंदे गटात गेल्याने नाशिकच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील महानगरपालिकेत स्वबळावर बहुमत मिळवले आहेत. मंगळवारी महाजन यांनी महापौर पदासाठी हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे जाहीर केली. त्यामुळे शिंदे गटाला विरोधात बसावे लागणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.